आज मी तुम्हाला मस्तपैकी अरबीची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे। चला मग अरबी कशी बनवायची ते तुम्हाला मी मस्तपैकी सोपी पद्धतमध्ये दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुझ्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी अरबीची सुकी भाजी रेसिपी दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे मस्तपैकी आपल्याला कुकरला एक शिट्टी मारून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त हे साल आपण काढू शकतो। एका साईडला मी कुकर ठेवलं, कुकरमध्ये मस्त गरम पाणी केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अरबी टाकून द्यायची। कुकर लावून घेतलेला आहे, शिट्टी मस्त 2 शिट्ट्या मारून घ्यायच्यात। त्याला मग टाकून तयारी करू। त्याच्यासाठी आपण फोडणीसाठी आपण तयारी करूया। मी कांदा घेतला आहे, कढीपत्ता, एक मिरची, टमाटा, लाल मिरची पावडर, तिखट, हळद आणि जिरा। सर्वात पहिले आपल्याला कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। हे बघा, एका साईडला मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मस्तपैकी गरम तेल झालेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा, हिंग आणि मिरची, कांदा, मस्तपैकी आपल्याला बारीक घ्यायची। आपल्याला कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा, जेणेकरून मस्त आपला मसाला इथे होऊन जाईल। थोडासा नरम झाला की आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून घेतल्यावर परत हा एकसारखा परतून घ्यायचा छान त्याचा कांदा। 5 मिनिटांमध्ये आपला कांदा मस्तपैकी नरम होऊन जाईल की मग आपल्याला याच्यामध्ये टमाटर टाकून द्यायचा। कांदा आपला नरम झालेला आहे मस्तपैकी, कांदा आपला मस्तपैकी नरम झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे टमाटा कापून घेतलेला आहे ते टमाटर टाकून द्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकून द्यायची, मिरची पावडर, हा मस्त ते आपल्याला जीव करून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये आता धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला जिरा पावडर, धनिया पावडर टाकून घ्यायचा। 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर। आता आपला हा मसाला एकदम कांदा टमाटाचा मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचं। मी थोडं तेल जास्त टाकून घेतलेलं, कारण की अरबी मस्त आपली ह्याच्यामध्ये सुकी होऊन जाईल, म्हणून मी तेल जास्त टाकून घेतलेलं। त्याच्यामध्ये थोडंसं आपलं तेल पण सुटणार आहे। आता ह्याच्यावरती आपण 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवरती झाकण ठेवून घ्यायचं, जेणेकरून आपला मस्त कांदा टमाटा ह्याच्यामध्ये मॅश होऊन जाईल। तोपर्यंत आपला इकडे कुकर थंडही होतोय। कुकरमध्ये आपल्याला काढून घेतलेले कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, आता 2 आपण मस्त काढून घ्यायच्यात आणि तो आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे। अरबीचे मस्त मी काप करून घेतलेले। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे अरबी। अरबी शिट्टी मारली की चिकट होते। आता आपण एक लक्ष द्यायचं, त्याने मस्तपैकी आपला मसाला एक होईस्तर अरबीला एकजीव करून घ्यायचा। जवळ झाकण आता ठेवायचं नाही, कारण की आपली अरबी शिजलेली आहे कुकरमध्ये। मसाल्यामध्ये फक्त आपल्याला एकजीव करायचा आणि न झाकण ठेवता त्याला मस्तपैकी 5 मिनिटं गॅसवर बारीक गॅसवर ठेवायचं, जेणेकरून चिकटपणा निघून जातो। खायला खूप छान लागते ती अरबी, पौष्टिक आहे। त्याला 5 मिनिटं मस्तपैकी आता आपल्याला असेच ठेवायचं गॅसवर बिना झाकणचं। चला मग 5 मिनिटं आपण त्याला बिना झाकणचं ठेवून द्या। मस्तपैकी छान अशी अरबीची भाजी छान झालेली आहे रेसिपी, थोडक्यात मस्तपैकी सायमामध्ये। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मी तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।